किरीट सोमय्या यांचे जिल्हाधिकारी यांच्यावर ताशेरे ओढले। बांगलादेशी रोहिंग्या विरोधात किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनला केली तक्रार दाखल। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या बातम्या। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातून बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र देण्याच्या भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या आरोपावरून जिल्ह्यात एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात आली, मात्र चौकशीत प्रशासनाकडून झिरो रिपोर्ट मिळाल्याने जिल्हाधिकारी सुद्धा जबाबदार आहेत असे ताशेरे ओढले असून किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे। तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार, कर्मचारी व काही वकील व एजंट सुद्धा या प्रकरणात सहभागी आहेत। तसेच तहसीलदार कार्यालयावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। या संदर्भात किरीट सोमय्या हे रोहिंग्या विरोधात थेट अंजनगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 6 फेब्रुवारी सकाळी 10:30 वाजता तक्रार दाखल केली आणि यामध्ये त्यांनी पुरावे सादर असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे। बांगलादेशी रोहिंग्यांना अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातून जन्म प्रमाणपत्र दिल्या गेल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता। दिनांक जानेवारी 13 रोजी किरीट सोमय्या हे स्वतः अंजनगाव सुरजी येथे चौकशी करिता आले होते। या प्रकरणी त्यांनी तहसीलदार श्रीमती पुष्पा सोळंके व प्रशासनातील अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती। त्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती। तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी कडे दिली होती। या संपूर्ण प्रकरणाची गुप्त चौकशी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली होती। मात्र चौकशी दरम्यान अंजनगाव तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्या नसल्याचा झिरो रिपोर्ट प्रशासनाकडून मिळाल्याने किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर ताशेरे किरीट सोमय्या यांनी ओढले आहे। किरीट सोमय्या यांनी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। यावेळी अंजनगाव दर्यापूर येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था बाधित राहील यासाठी प्रशासनाकडून अतिरिक्त पोलीस दल बोलवून संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आता सामान्य नागरिकांना जन्माचे दाखले मिळत नसल्याने नागरिक खंत व्यक्त करीत आहेत। हे विशेष बहुजन इंडिया न्यूज टुडे अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे। अंजनगाव सुरजी येथे मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र, फर्जी डॉक्युमेंट, बेनामी लोकांचे अर्ज इथल्या तहसीलदार कार्यालयाने 1484 पैकी 0 अर्ज फेटाळले, 585 ना सर्टिफिकेट दिले आणि 900 ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली। या संबंधी 100 पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्द केले, माझी तक्रार दिली आहे। मला आशा आहे की याच्यावर FIR गुन्हा दाखल होणार। ज्या 100 लोकांनी जे बांगलादेशी आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहेत, इथला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे, इथला हिंदूंकडे आहे, हे बाहेरून आलेले आहेत कारण त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाहीये। आणि असे फर्जी एक उदाहरण देतो। एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट TC जोडलाय, ज्याचं TC जोडलंय ना ते केव्हा देण्यात आलं, तारीख केव्हाची 2023 ची। त्याचं वय किती माहित आहे? 1932 मध्ये जन्म झाला, 1938 मध्ये शाळेत प्रवेश घेतला, 1939 मध्ये शाळा सोडली। त्या व्यक्तीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे 2023 मध्ये घेण्यात आलं। मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा की ज्याच्याकडे 39 चे रेकॉर्ड आहे, 38 चे रेकॉर्ड आहे, फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे। शेकडो फर्जी TC देण्यात आलेले आहे, कॉम्प्युटर प्रिंटआउट देण्यात आले आहेत, फक्त आधार कार्डाच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत। आणि म्हणून माझी मागणी आहे, या 100 जे पुरावे दिले आहेत त्या 100 लोकांवर ताबडतोब FIR दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्व्हॉल्व आहेत,
काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत. कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे, म्हणजे मी त्यांना 1 डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही, ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही, त्यांनी अर्जही केला नाही, त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला. या सगळ्यांवर कारवाई होणार. राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार. हे 100 पुरावे मी दिले आहेत, पण सगळे 14 ते 84 अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे. सर, या प्रकरणात समिती नेमली होती चौकशी, त्याचा अहवाल प्राप्त झाला का? मी मुख्यमंत्र्यांशी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे. कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तो किरीट सोमय्या 100 प्रकरण देऊ शकतो, तर कलेक्टर काय करत होते? आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्लेआम देशद्रोह, तर कलेक्टर भले गोड बोलत असणार, पण त्याला पण दाब द्यावं लागणार. त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत? काही केलेलं नाहीये. समितीचे अध्यक्ष साहेब एसडी साहेब होते ना? जे कोणी असेल त्यांनी दाब द्यावा लागणार. सर, प्रकरण अचलपूर म्हणजे अमरावती किंवा जिल्ह्यात कुठे कुठे असू शकतं आपलं? महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर 2023 मध्ये देण्यात आले. 2024 पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली. हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे. 2,23,000 अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी, त्यातनं 99% मुस्लिम समाजात आहेत. जर जन्म प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाजाने ते पण नसले पाहिजे. परंतु 69 ते 2023 पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले. हे जे 54 असे शहर आहेत की जिथे 1,000 ते 5,000 प्रमाणपत्राचे अर्ज आले, दिले गेले, त्यातनं 52 हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात आहे. विदर्भात अकोला, यवतमाळ, अमरावती येथे मोठ्या प्रमाणात 15,000 अकोलामध्ये, 15,000 अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले. मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे की ह्या तिन्ही जिल्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट करावं. सर, हिंदी